लेकोराचे हित जाणे की बाबा हे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतीजं स्फुरदिक्प्रदेशं वेदेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयन्तं वटशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं तदैव नन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुमस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती करजोडतो कधी गाडी आपण असावी जवळी घ्यावी माझी बागेसारखं मागणं तुका बंधू देवशा करजोडतो कधी गाडी आपण असावी जवळी सेवी लागी सेवेक झालो तुमच्या लागलो निचरणा ओ स्वामी तुका या देवा यावर कृपा भेर काय बोलल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जेवढा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शनाचा सर्व बाबूती कृप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमची चरणी माझी डोई माझा केला अंगीकारता कविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवरद हस्ते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथास्य दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्ताईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद दशामध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेले वर्ग संप्रदायाचा कळदर देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्य छत्रपती संघ महाराष्ट्र जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव मान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा प्रिय असताना ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा मातीची महती सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन क्षेत्र भरवीर या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी भीमाबाई कचरू जुंदरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांचे सुपुत्र त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सुकन्या जुंदरे परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला. आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांच्या कार्यक्रमाचे हे आयोजक श्री खंडेराव कचरू जुंदरे त्यांचे सुपुत्र श्री भगवान खंडू जुंदरे त्यांचे नातू श्री बंडू कचरू जुंदरे त्यांचे सुपुत्र श्री हरिश्चंद्र कचरू जुंदरे त्यांचे सुपुत्र गंगा भागीरथी विठाबाई रामदास मस्के त्यांची सुकन्या सौ सरुबाई भारत शिंदे सुकन्या श्री रामदास बंडू जुंदरे नातू श्री विष्णू बंडू जुंदरे सौ विद्या तुषार चौधरी श्री महेश हरिश्चंद्र जुंदरे श्री रतन कचरू जुंदरे श्री सुदाम बंडू जुंदरे श्री अक्षय हरिश्चंद्र जुंदरे समस्त जुंदरे परिवार नातेवाईक या कार्यक्रमासाठी ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो ज्यांच्या प्रेमापोटी
आम्हाला ही सेवा प्राप्त झाली ते महाराष्ट्राचं तालवैभव, महाराष्ट्राचं मृदंग क्षेत्रातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व, संबंध महाराष्ट्रभर वारकरी परंपरेमध्ये निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं संबंध महाराष्ट्रभर ज्यांचं सुपरिचित असं नाव आहे ते श्री हरिभक्तीपरायण विकासदादा बेलुकर महाराजांचं भगवान भाऊंचं असणारं सख्य, या गावावर असणारं प्रेम, म्हणून या ठिकाणी ही महाराष्ट्रातलं संगीत विश्व आज या स्टेजवरती पाहायला मिळत आहे. दुसरे ताल महर्षी आपल्या परिसराचं वैभव, वारकरी परंपरेतलं खूप मोठं नाव श्री हरिभक्तीपरायण दिनेशजी महाराज, भजन सम्राट, संगीत अलंकार, गान गंधर्व, संबंध महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने वेळ लावलं, तरुणांच्या गळ्यातील ताईत श्री हरिभक्तीपरायण गान गंधर्व ओंकारजी महाराज जगताप, स्वर भास्कर, स्वर अलंकार म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्राला ओळख आहे, माता सरस्वतीची त्यांच्यावरती कृपा आहे, आणि संबंध महाराष्ट्रभर निष्ठावंत वारकरी म्हणून गुरुजींची एक वेगळी ओळख आहे ते श्री हरिभक्तीपरायण नारायण गुरुजी खिल्लारे गुरुजींची उपस्थिती या कार्यक्रमाला विनेकरी, चोपदार, टाळकरी, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे ट्रस्टी, महाराजांचेच आजोबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या परिवारावरती प्रेम करणारे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील सगळे मान्यवर, आप्तेष्ट, इष्ट, मित्र, गण, गोत्र सगळे शेरे, पंढरी महाराज बी आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे. मायबाप लोक पाय असून जात नाही, लोक पाय असून कीर्तनाला जात नाही, परिसरातलं एकही कीर्तन आमचे महाराज सोडत नाही. याच्यापेक्षा निवृत्तीनाथांची कृपा कोणती असावी मायबाप. आणि जशी ही मंडळी महाराष्ट्राचं वैभव आहे तसं साऊंडमधलं वैभव आमचे सुनील भाऊ यांची या कार्यक्रमाला उपस्थित आहे. भगवान भाऊंनी असं मोत्यासारखी निवडून आणलेली मंडळी मायबाप. आणि विकासदादांमुळे या स्टेजवरती अखिल महाराष्ट्रातलं जे संगीत विश्व आहे, संगीत वैभव आहे, वारकरी परंपरेचं जे वैभव आहे महाराष्ट्रातलं, आज तुम्हाला या स्टेजवरती पाहायला मिळतं आहे. हे तुमचं माझं सगळ्यांचं त्या ठिकाणी सौभाग्य आहे मायबाप. आईसाहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतं. प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने त्यांचे सुपुत्र, त्यांचे कुटुंबीय यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मायबाप. आपल्या वैदिक परंपरेनुसार गरुड पुराणामध्ये भगवान परमात्म्याने गरुडाला जे 6 टप्पे गरुड पुराणाचे सांगितले, त्याच्यामध्ये कर्म, सिद्धांत आणि मार्ग असे 2-2 प्रकारचे असे 6 प्रकार त्या ठिकाणी टप्पे पडतात. 2 मार्ग आहे, 2 सिद्धांत आहे आणि 2 कर्म आहे. बाकीचं पाहण्यापेक्षा आपण फक्त 2 कर्म पाहू. त्या कर्मांमध्ये असा प्रकार पडतो, पहिलं आहे प्रेत कर्म आणि दुसरं आहे पितृकर्म. व्यक्तीचा जीव गेल्यापासून तर 16 दिवसापर्यंत आपण जे आपल्या घरामध्ये कर्म करतो त्याला प्रेत कर्म म्हणतात, आणि 17 दिवसापासून वर्ष श्राद्धापर्यंत जे केलं जातं त्याला पितृकर्म असं म्हटलं जातं. व त्याच्यामध्ये अनेक त्या ठिकाणी वैदिक कर्मकांडानुसार ज्या काही विधी आलेल्या आहेत त्या सगळ्या विधी या ठिकाणी येतात. आणि आजचा या जीवात्म्याचा, या कुटुंबाशी देहात्म स्वरूपानं आजचा शेवटचा दिवस. विठ्ठल जीवनातला अंतिम सत्य मृत्यू आहे. जीवा संगे जन्मे मृत्यू असं गीत रामायणकार सांगतात. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे. मृत्यू अटळ आहे, अंतिम सत्य आहे, आणि मृत्यू शेवट नाही, मृत्यू सुरुवात आहे. अंती अस्ति प्रारंभ असं एक सोशल मीडियावरती एक वाक्य गाजतंय सध्या. अंती अस्ति प्रारंभ, शेवट नाहीये, ती सुरुवात आहे. जैसे जीर्ण सांडीचे भगवान ज्ञानोबा यांच्या भाषेत. या जीवात्म्याचा आजपासून या ठिकाणी पुढचा प्रवास सुरू होणार आहे. 16 दिवसापर्यंत गरुड पुराण सांगतं की तो जीवात्मा त्या घरामध्ये, त्या घराच्या बाहेर थांबलेला असतो, आणि 17व्या दिवसापासून पुढचा प्रवास सुरू होतो, तो वर्ष श्राद्धापर्यंत. मग दर महिन्याला एक मुक्काम येतो, म्हणून दर महिन्याला मासिक श्राद्ध सांगितलेलं आहे. कारण त्या जीवात्म्याचा दर महिन्याला एक टप्पा असतो, एक मुक्काम असतो, म्हणून मासिक श्राद्ध केलं जातं. पहिलं पिंडदान जीव गेला तिथे द्यायचं असतं. दुसरं दरवाजामध्ये प्रेत बाहेर काढलं की दरवाजात दुसरा पिंड असतो. तिसरं अंगणामध्ये जेव्हा ते प्रेत सजवलं जातं तेव्हा त्याचं 3रं पिंडदान केलं जातं. घरून प्रेत उचललं की गावाच्या बाहेर आणि स्मशानाच्या अलीकडे एका ठिकाणी प्रेत खाली ठेवलं जातं. त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो विसावा नाहीये. आयुष्यभर माणसाला संसारात विसावा नाही, मेल्यानंतर कोणता विसावा आहे? एखाद्याला म्हटलं का तुम्ही कीर्तनाला येतच नाही, तो म्हणतो महाराज मारायला टाइम नाही हो. मारायला टाइम काढावा लागतो का? अजिबात नाही. मृत्यू अटळ आणि अंतिम सत्य मायबाप. आणि म्हणून विसावा
तिथे अमान्य श्राद्ध त्या ठिकाणी केलं जातं. अशी ही कर्मकांडातली विधी व्यक्ती गेल्यानंतर त्या जीवात्म्यासाठी केलं जातं. मग त्याच्यामध्ये पिंडदान आलं. जुन्या काळामध्ये जीव जाताना आपल्या हातून जुन्या काळातले लोक दान करून घ्यायचे. मरताना जर ज्या काही गोष्टी दान केल्या तर माणसाला त्याचं अत्यंत पुण्य असं प्राप्त होतं मायबाप. पण सगळ्यात महत्वाचं शास्त्रकारांनी हे सांगितलं, मरताना जर देवाचं नाव तोंडात आलं तर तुमच्या आयुष्याचा बेडा पार झाला. अंतकालीच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम भगवान. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून साधू मृत्यूची फार काळजी घेतात. आपण मृत्यूची काळजी घेतली पाहिजे. मग मृत्यूची काळजी घेण्याकरता मृत्यूची तयारी बी करावी लागते. जशी परीक्षेची तयारी तशी मरणाची तयारी. मग तुम्ही म्हणा महाराज काय तयारी करावी लागेल? दोरी पाहून ठेवायची का? महाराज म्हणतात नाही, आत्महत्येला तर अजिबात आमच्या शास्त्रामध्ये मान्यता नाही. मग मृत्यूची तयारी कशी करायची? तर सोपं आहे. मला सांगा, तुम्हाला जर 2 दिवस मुक्कामाला जायचं असलं तुमची तयारी किती दिवसापासून असते? पुरुषांना वेळ कमी लागतो, पण माझ्या माता मावल्यांना वेळ जास्त लागतो. 8 दिवसापासून तयारी असते माहेराला जाण्याकरता. तुम्ही जर 2 दिवसाच्या मुक्कामाकरता 8 दिवसापासून तयारी करता. शेतकरी जरी असला तरी त्याला 8 दिवसापासून तयारी करावी लागते ना. शेतीचं मॅनेजमेंट आहे, पाण्याचं मॅनेजमेंट आहे, गुराढोरांचं मॅनेजमेंट आहे, सालदारांचं मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून मग 2 दिवस मुक्कामाला जावं लागतं. मला सांगा, 2 दिवस जर विकासदादा विलुकरांकडे आता कार्यक्रमासाठी जर जायचं असलं 12, 13, 14, तर आपण 8 दिवसापासून तयारी करू की नाही? करावी लागेल की नाही? बाबा जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. 2 दिवसाच्या मुक्कामासाठी जर तुम्ही 8 दिवसाची तयारी करता, मला सांगा जिथे कायमच्या मुक्कामाला जायचंय त्याची तयारी कधी करणार आहेत? यद्गत्ता निवर्तन्ते तद्धाम परम मम. जिथे कायम स्वरूपी मुक्कामाला जायचंय, बरं तिथून कोणी परत येत नाही. गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं सुशोभीकरण करण्यासाठी गावातल्या तरुण मंडळाने पुढाकार घेतला आणि पावती घेऊन आले. म्हणे महाराज वर्गणी द्या. म्हटलं नवरात्र आटोपलं, गणपती नाही, सप्ताह नाही, मग पट्टी कशाची, पावती कशाची? म्हणे आपल्याला स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड करायचंय. त्याला म्हटलं वॉल कंपाऊंड करायची स्मशानभूमीला गरज नाही. म्हणे का? म्हटलं जे मध्ये ते कधी बाहेर येत नाही, बाहेरच्या नात जायची इच्छा होत नाही. जे मध्ये त्यांना कधी वाटत नाही ना आपण बाहेर यावं, आणि जे बाहेर त्यांना कधी वाटत. अगा मर हा बोलणं साहत, मर म्हणा तरी सहन होत नाही. हो मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. मरण अटळ आहे, अंतिम आहे. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता इसे जैसे हर दिन यही मुका. रोज मरण पाहतो माणूस, रोज आपल्या रस्त्यावरती ऍक्सिडेंट दिसत आहेत, टीव्हीला बातम्या येत आहे, आपण रोज मृत्यू पाहतो, तरी माणसात काहीच फरक पडत नाही. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. बरं मृत्यू अटळ आहे की नाही? ज्ञानी असोवा ज्ञानी गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. ज्ञानी असो वा ज्ञानी, ज्ञानी असला तरी जाणार आहे, राष्ट्रपती असला तरी जाणार आहे, ग्रामपंचायतचा सदस्य असला तरी. येथे नाही बुर आले अवतारे, येथे नाही बुर आले अवतारे.
उर आल्यावतार येरते पामर जीव किती 10 गेले 9 गेले 10 कोण 10 अवतार 9 रत्न 88,000 ऋषीमुनी गेले तीनों लोक पर छत्र बिराजे पडे काल के फासे तिन्ही लोकावर ज्याचं छत्र होतं रावण काल परवा पेटवला ना त्याला मला एक कळत नाही महाराज आपण दरवर्षी रावण पेटवतो की नाही तरी तो पुढच्या वर्षापर्यंत जिवंत होतोच की नाही रावण व्यक्ती नाही हो रावण प्रवृत्ती आहे आणि ती आजही जिवंत आहे समाजात त्या प्रवृत्तीचा नाश करण्याकरताच पेटवायचंय या वर्षी तर आमच्या जळगावचा रावण पेटलाच नाही सगळ्यांनी विनंती केली म्हटले काय झालं महाराज तो म्हटलं तुमचा माझा संबंध काय काऊन पेटवताय तुम्ही मला बरं मी तुमचं काही घेणं देणं तुमचा काही संबंध तुमच्या जळगावला आलो होतो मी तुमचं काही नेलं मी पळवून बरं मी पळवून नेलं तर देवाची बायको पळवून नेली बरं पंगा घेतला रावणानं तर मोठ्याशी घेतला असं केलं का 1.5 कोटीचा बंगला बांधला गवंड्याचे पैसे बुडवले मी जो पंगा घेतला तो देवासोबत घेतला ना मग त्याच्यामुळे जाळण्याचा काही संबंधच येत नाही रावण ही प्रवृत्ती कोणती प्रवृत्ती जे माझं नाहीये जे बळजबरीने हिसकावणं ही रावणाची वृत्ती आहे आणि ती आजही आहे दुर्योधन व्यक्ती नाही हो अश्वत्थाम्याच्या मांडीवरती दुर्योधन पडलेला आहे रक्तबंबाळ झालेला आहे मांडी फुटलेली रक्ताच्या चिरकांड्या उडत आहेत आणि अश्वत्थाम्याने सांगितलं दुर्योधना तू क्षत्रिय आहे तू वीर आहे तू योद्धा आहे आणि योद्धा रणांगणावरती मरतोय शूर निगता रणीना फिरे माघारा असं या ठिकाणी संत वचन आहे आणि तू रणांगणावरती मृत्यू यावा यासाठी लोक सैनिक लढाई करता आणि तू रडतोय का रडतोय राज्य गेलं म्हणून म्हणले नाही भाऊ मेले म्हणून म्हणले नाही मग बायको विधवा होईल म्हणून म्हणले नाही म्हणले मग तू मरशील म्हणून म्हणले तो म्हणला मी मरतो याचं वाईट नाही वाटत भाऊ मेले याचं वाईट वाटत नाहीये राज्य गेलं याचं वाईट वाटत नाही म्हणले मग वाईट वाटतं कशाचं तो म्हणला माझ्याकडचे सगळे मेले पण पांडवांकडचं कोणीच मेलं नाही मला याचं वाईट वाटतंय आदमी अपने दुखों से इतना दुखी नहीं जितना कि वो दूसरों का सुख देख के दुखी होता है आमच्या शेजारचा माणूस 2 भाकरी खायचा एकदम अर्धी भाकर कमी झाली बायकोने विचारलं तुम्हाला झालं काय आदिवासी रोगराई चिकनगुन्या डेंगू मलेरिया टायफॉइड स्वाईन फ्लू बर्ड फ्लू पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी कमी जास्त काही झालं का तुम्हाला तो म्हणला काही झाली म्हणले मग तुमचे डोळे 2-2 किलोमीटर आतमध्ये खोल गेले तुमच्याकडे पावत नाही तुमचं काही बरं वाईट झालं तो म्हणला अगं मला कोणताच रोग नाही म्हणले मग अर्धी भाकरी कमी का खाता तो म्हणला मला कोणताच रोग नाही पण दसऱ्याला आपल्या शेजाऱ्यानं नवी गाडी आणली ना आपली अर्धी भाकरच कमी झाली शेजाऱ्याचं चांगलं चाललेलं पाहून जर आपल्याला यातना होत असतील तर समजावं दुर्योधन अजून जिवंत आहे तो अजून मेलाच नाहीये त्याला मारणं अहो दुर्योधनाने आयुष्यभर रावणाने आयुष्यभर त्रास दिला हिंदीमध्ये एक वाक्य आहे चलती तो ऐसी चलती बिना घी की जलती चलती तो ऐसी चलती बिना घी की जलती गिरती तो ऐसी गिरती माचीस नाही मिलती आमच्या ऐराणीमध्ये एक म्हण आहे असं दाटलं खटलं म्हणजे कुटुंब असं दाटलं खटलं सोन्या चांदीने नटलं असं दाटलं खटलं काही बी घेत सुटलं असं दाटलं खटलं कोणालाही मारायला उठलं आणि असं एकदम फाटलं बिन तेलाचं पिठलं चलती तो ऐसी चलती बिना घी की जलती महाराज सांगता समय बड़ा बलवान समय चक्र बड़ा बलवान होता इसका नाप न पाया कोई एक चक्र था जो भगवान श्री कृष्ण के हाथों में लहराया दूसरा चक्र था जो सम्राट ने झंडे पे लगाया तीसरा चक्र था जिसने आजादी का अलग जगाया समय चक्र बड़ा बलवान होता है मैं बाप तुलसी नर का क्या कहूं समय बड़ा बलवान काबा लुटी गोपी का वही अर्जुन वही बाण वेळ समय काळ म्हणून आमच्या संतांनी एकच विनंती सांगितलं एक विनंती केली की एक काम करा काही असू द्या समयासे सादर समय
समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. वेळ, समय, वक्त, बस वक्त की किंमत होती है. हो, वक्त. म्हणून समय जाना, समय जाना. आमच्या संतांनी समय जाणं सांगितलेलं आहे, कारण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, गेलेलं तारुण्य पुन्हा परत येत नाही, आणि गेलेले मायबाप पुन्हा कधीच भेटत नाही. मग हे सांगण्याचं कार्य ज्यांनी केलं, या जीवाच्या हिताचं सांगणारे फक्त जगात दोनच आहे. देव हिताचं सांगत नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. देव हिताचं सांगत नाही. बरं, सांगितलं तर तोंड पाहून सांगतो. या जगात हिताचं सांगणारे फक्त दोनच आहे, एक तर आई आहे आणि दुसरे संत आहेत. या अभंगामध्ये तुकोबारायांनी 3 चरणामध्ये आईचं कौतुक केलं आणि शेवटच्या चरणामध्ये संतांवरती ढकलून दिलं. म्हणजे तुकोबारायांना हे सांगायचंय, आई जे करते तेच संत करता, आणि संत जे करतात तेच आईची भूमिका आहे. तुकोबारायांना हे पटवून द्यायचं आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 5 माता सांगितल्या शास्त्रकारांनी. त्याच्यातही माता वेगळी, आई वेगळी, माय वेगळी, माऊली वेगळी, बाई वेगळी आणि आई वेगळी. आई बाई असते, पण बाई आई असेलच हे सांगता येत नाही. आई बाई आहे, पण बाई आई असेल सांगता येत नाही. जगाच्या पाठीवरती कुणाला माता म्हटलं असेल, कुणाला आई म्हटलं असेल, कुणाला माय म्हटलं असेल, किंवा एखादीला माऊली म्हटलं असेल, पण बाई, आई, माता, माय आणि माऊली हे 5 विशेषण जगात एखाद्या स्त्रीला दिले नाही, तर एका फक्त पुरुषाला दिलेलं आहे. पुरुष असून आई मातृत्वाचे हे सगळी महती ज्यांच्या अंगी आहे, ती तुमची माझी सगळ्यांची माय ज्ञानाबाई आहे. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. बाई बाई माझी जनार्दनी पाय पाय एका जनार्दनी पाय 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 वंदित से वंदित से वंदित से एका जनार्दनी पाय वंदित से वंदित से
काय सांगड घातली दादा तुम्ही. दिनेश महाराज, जीवनात असेल तर ओंकाराची साधना पाहिजे, आणि ओंकाराची साधना झाली तर नारायणाची प्राप्ती होते. वा, असं वाटतं तुमच्यावर जीव ओवाळून टाकावा, पण तो माझा राहिला नाही सध्या. ज्ञानाबाई माझी अनाथाची एका जनार्दनी पाय वंदित असे. माय म्हटलं, आई म्हटलं, माताई म्हटलं, माऊली पण म्हटलं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. हे सगळे विशेषण फक्त ज्ञानोबारायांना आहे. जी फक्त मातृत्व वागवते तिला आई म्हणतात. मातृत्व असून आपल्या लेकरांची काळजी घेते तिला माता म्हणतात. आणि आपल्या लेकरांचीच नाही, जगातल्या सगळ्या लेकरांची काळजी घेते तिला माऊली म्हणतात. म्हणून आई वेगळी, माता वेगळी, माऊली वेगळी. मग तशा माणसाला 5 माता आहे. जन्म देणारी माता, राजाची बायको त्याची पत्नी ती पण माता, गुरुची पत्नी ती पण माता, आपल्या मित्राची बायको ती पण माताच म्हटलेली आहे, आणि आपल्या पत्नीची आई सासू ती सुद्धा माताच आहे. म्हणून सासू जर घरात असेल, कीर्तनापुरतं काही हरकत नाही, ती सुद्धा आईच्या जागीच आहे. सासूची सेवा करत असाल याच्यात वावगं नाही, पण आपली स्वतःची माता घराच्या बाहेर काढून नाही, ती मातेच्याच जागी आहे. पंचमाता शास्त्रकारांनी तुम्हाला मला सगळ्यांना सांगितलेले आहे. मग आई लेकराची काळजी घेते. काहींनी एका लेकराची काळजी घेतली, काहींनी 2 लेकराची काळजी घेतली. एका लेकराची काळजी आई साहेब जिजाबाई, 2 लेकरांची काळजी घेतली ती माता. त्याच्यामध्ये मग मैनावती येते, त्याच्यामध्ये मदालसा येते. कोणतीनं 5 लेकरांचा विचार केला, काहींनी एका लेकराचा, काहींनी 2 लेकराचा, काहींनी 5 लेकराचा विचार केला. पण आमच्या ज्ञानोबारायांनी केला जगासी उपकार. केला जगाचे उपकार, तारियेले नारी नर ती माऊली. मग मायबाप, मायचं कार्य काय? मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईला फक्त लेकराचं हित, अहित, स्वहित, परहित, अनहित हे जे हिताचे प्रकार पडतात. माझे स्वहित नेनती, स्वतःचं हित दुसऱ्याला त्या ठिकाणी माहित नाही, कळत नाही, सांगता येत नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाची सुरुवात जी केली ती लेकरू या शब्दापासून. लेकरू वेगळं, बाळ वेगळं, मुलगा वेगळा, तरुण वेगळा आणि म्हातारा वेगळा. वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या अवस्थेतले. नुकतं जन्माला जे आलेलं असतं त्याला म्हणतात अर्भक. ज्याला शिशु कळत नाही त्याला म्हणतात शिशु. लहानपणी जे दुग्धपान करत त्याला म्हणतात बाळ. बोलता येतं, चालता येतं, भूक लागितली की सांगता येतं, पण काय चांगलं आणि काय वाईट हे कळत नाही. हे ज्याला कळत नाही त्याला म्हणतात लेकरू. आणि त्या लेकराचं हित जर कोणाला असेल तर अभंगाच्या पहिल्या लेकराचे हिता, लेकराचे हिता, लेकराचे हिता, लेकराचे हिता.
कमळाची जाती ऐसी कमळाची जाती वय माऊलीचे लेकराचे हित असं जे लेकरू आहे त्याचं हित फक्त जाणे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये फक्त लेकराचीच काळजी आहे. मायबाप ज्या लेकराला स्वतःचं हित कळत नाही, काय चांगलं काय वाईट हे कळत नाही, असे अनेक उदाहरण आहेत. नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये कथा येते मैनावतीची. जालिंदराच्या माफ करा, गोपीचंद राजाच्या मातोश्री जालिंदर सद्गुरू घरी येत आहेत. लोक त्यावेळेसही नाव ठेवायचे तो मैनावतीला, किती जटाधारी कानफाडे महाराज तुमच्या घरी येतात, राजमाता आहे, राजाची आई आहे, हे शोभतं का? अहो लोकांनी रामाला सोडलं नाही, कृष्णाला सोडलं नाही. चांगलं काम करायला निघले की निंदा करणाऱ्यांची फौजच उभी राहते. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे नाही, असतेच शेजारी. शोधावं लागत नाही. ते चांगलं काम करायला सुरुवात केली की आपोआप विरोधक तयार होत राहतात. चांगलं काम करा, लोक त्रास द्यायला सुरुवात करतील. लोकांनी रामाची बायको नांदू दिली नाही हो. भगवंताच्या आईसाहेब भगवतीवरती लोकांनी शिंतोडे उडवले. अहो लोकांनी भगवान कृष्णाच्या पोऱ्याला दारू पाजली. सांब नावाचा जामुंतीपासून झालेला नवसाना झाला होता, विचित्रच होता तो. नवसान झालेले विचित्रच असतात. प्रचंड विचित्र होत निघला ते सांब नावाचं पोरग. शेवटी त्याच्यामुळे 56 कोटी यादव गेले कोणे पंथी, आसनाथ महाराजांना म्हणावं लागलं. त्याला दारू पाजली लोकांनी. मैनावतीकडे जालिंदर सद्गुरू यायचे, ती चर्चा गावात सुरू झाली. आई साहेबाला त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. एक काम करा, लेख लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना बहिरं व्हावं लागतं. शेवटी लोक काय बोलतात याच्याकडे लक्ष न देतात त्यांनी दुर्लक्ष. मने हास्य जन लक्षच नाही तिकडे. आणि देऊही नका. लोक काय म्हणतील, काही म्हणत नाही. लोक काय म्हणणार आहेत, लोक काही म्हणत नाही. होळीची बोंब काय नाही. तो भामटा आमचा कप चोरून घेऊन गेला, 3 दिवस राहिली चर्चा, विसरले लोक. किती भामटापणा असावा. विठ्ठल विठ्ठल. मैनावतीनं पाहिलं की घरी सद्गुरू येतात, संत येतात. जिस घर नहीं है संत की पूजा ओ घर भूत समान, भजन बिना जीवन पशु समान. जिस घर नहीं है संतों की पूजा, ज्या घरात संतांची, एक लक्षात ठेवा, संतांचं घरी येणं भाग्य आहे. संत तुमच्या गावात येतात, महाभाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता, सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत्भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. मैनावतीच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब गोपीचंदाच्या पाठीवरती पडला. आईकडे पाहिला, आई रडते. आईच्या जवळ गेला, आईला विचारला, आई काय झालं, का रडते? कोणी बोट दाखवलं का, हात कलम करतो, तुझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं का, डोळे फोडतो? ती म्हणली, अरे तुझ्या एवढा सार्वभौम राजा असताना माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं कोण? म्हणले मग झालं काय? म्हणले जालिंदरासारखे समर्थ सद्गुरू आपल्या घरी येतात, तू साधा नमस्कार करत नाही. बाळ्या, हे सगळं कसं आहे? हा देह नाशिवंत
मलमूत्राचा बांधा. बाळ्या हे सगळं जाणार आहे रे. अंक लगी बंक लगी लगी सजन का साई, ऐसी एक लगी कोपी चंद को तो छोड़ दी बादशाही. लेकुराचे हित मैनावतीला माहिती होतं, जाणे माऊलीचे चित्त. मला सांगा, स्वराज्य स्थापनेची जी काही संकल्पना आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची का आईसाहेब जिजाऊंची? आईसाहेब जिजाऊंची की छत्रपती शिवबांची? महाराजांना बालपणी त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. पण जेव्हा बाप मारला गेला, भाऊ मारल्या गेले, देवगिरीच्या किल्ल्याखाली त्यांची कत्तल उडाली, महाराष्ट्राची जी वाताहत चालली त्या माऊलीनं उघड्या डोळ्यानं पाहिलं आणि त्यांना वाटलं की आपलं स्वतंत्र सिंहासन असावं. म्हणून आपल्या 4 वर्षाच्या शोभाला बोटाशी धरून त्या पुण्याला गेल्या, जिथे मुरार जगदेव नावाच्या सरदाराने गाढवाचा नांगर फिरवला होता. पहार उलटी ठोकली होती, तुटकी चप्पल फुटकी कवडी ठोकलेली होती आणि म्हटलं होतं, जो कोणी इथे येऊन वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आऊसाहेब जिजाऊ तिथे शिवबांना बाळराजांना बोटाशी धरून गेल्या. त्यांनी तिथे सोन्याचा नांगर फिरवला. नांगरता नांगरता एक मूर्ती लागली. ती मूर्ती श्री गणेशाची होती. म्हणून पुण्यामध्ये जो कसबा गणपती आहे ती आई साहेबांच्या हातची मूर्ती आहे. ते संकेत चांगले होते. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पांनी ती प्रेरणा दिली. बाप्पाची मूर्ती तिथे सापडली. आई साहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि आज पुण्याची भरभराटी किती विचारा या दोघांना. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, विद्येचं ते माहेर घर आहे. इतकंच नाही तर वारकरी संप्रदायाची मायबाप हो, ती सगळ्यात मोठी असणारी आमची तपोभूमी आहे. ही त्या पुण्याचं वैभव आहे. आऊसाहेबांनी बोटाला धरून, जिजाबाईंनी निवाडे करावेत आणि बाळराजांनी मांडीवरती मान ठेवून फक्त ऑब्झर्व करायचं. तेव्हापासून आतापर्यंत लेकरं शिकवून शिकत नाही, लेकरं पाहून शिकतात. नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. लेकरं शिकवून शिकत नाही. ज्या घरात लेकरं लहानचे मोठे होतात त्या घरात आई वडिलांची जबाबदारी वाढलेली असते. आमच्या धर्मात अशा पुराणात कथा आहे की अभिमन्यूनं चक्रव्यूह फोडायचं मायेच्या पोटात शिकला होता. रावणानं वेदाचे जे पाठ पाडले ते त्याने पोटात शिकले होते असं वर्णन आहे रामायणामध्ये. म्हणून आमच्याकडे तेव्हापासून गर्भसंस्कार आहे. आता त्याचे कोर्स घ्यावे लागत आहेत. आयुष्यभर संस्कार नाही. लहानपणापासून जर कथा कीर्तन ऐकले तर वेगळे संस्काराचे वर्ग लावायची गरज पडत नाही. आणि हा निवृत्तीनाथांचा आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. जटायूचा हौतात्म्य तुमच्या जवळ आहेत. माता जानकी इकडूनच गेल्या, सांगता येत नाही, बरवीरलाही थांबल्या असतील. हा सगळा परिसर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. मैनावतीला माहिती होतं, आऊसाहेब जिजाऊंना माहिती होतं. म्हणून लहानपणापासून जिजाऊ यांनी बाळाला पाळण्यात टाकायचं आणि त्यांनी त्या गाणं म्हणायचं, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. आपण आपल्या लेकरांना पाळण्यात टाकल्यावरती कोणते गीत म्हटले पाहिजे याचं बी तर सूत्र आहे ना. मायबाप आडातच नाही तर पोर येतील कुठून. विठ्ठल 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 भगवान ज्ञानोबरायांनी स्वतःच्या आईचं कौतुक केलं नाही साहित्यात, ना भावाचं ना बहिणीचं, न केलं तर फक्त गुरुदेवांचा उल्लेख आहे. भाऊ म्हणून नाही, श्रीगुरु म्हणून वर्णन केलं निवृत्तीनाथ दादांचं. ना आपल्या बहिणीचं ना आपल्या भावाचं ना सोपान देवाचं ना आईचं ना बापाचं भगवान ज्ञानोबरायांनी कुठेच कौतुक केलं नाही. स्वतःच्या आईचं कौतुक केलं नाही. पण एक माता आहे तिचं मात्र तोंड भरून कौतुक ज्ञानोबरायांनी केलं. तिचं नाव आहे मदालसा. स्वतंत्र प्रकरण ज्ञानोबरायांची आवडती माता म्हणजे मदालसा आहे. ज्ञानोबरायांनी मला वाटतं एका स्वतंत्र विषयावरती लिहिलेला हा मदालसा एवढा आवडीचा विषय ज्ञानोबरायांचा असला पाहिजे. कारण तिला कळत होतं की बाळ्या तुला या लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. अहो माणसांचा विषय सोडून द्या, प्राणी मात्रांमध्ये सुद्धा लेकरांवरती त्यांच्या आईचा किती जीव असतो. बहिणाबाईचा एक, माफ करा, जनाबाईचा एक स्वतंत्र भंग आहे. पक्षी जाय दिगंतरा पिलयासी आणि चारा, घार हिंडते आकाशी झेप घाले पिला पासी, वानर हिंडे झाडावरी
पिलू बांधून उदरी माता गुंतली कामासे आणि चित्त तिचे बाळापासे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त चित्त तिचे बाळापासे पिलं जन्माला आलेले आहेत लहान लहान आहेत चिवचिवाट आहे बोलता येत नाही डोळे उघडले नाही भूक लागलेले आहे आणि ते आईला सांगतात की आई जणू काही ते आपल्या ओरडण्यातून सांगताय चिवचिवाट करून की आम्हाला भूक लागलेली आहे आणि ती जरी तिला बोलता येत नसलं ते प्राणी मात्र जरी असले तरी आईला त्या लेकरांचं लेकुराचे हित मग त्या पिलांचं पोट भरण्याकरता प्रभाते पाणी यासी जा प्रभाते सारी यासी पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारे यासी जाय पक्षिणी आमच्या वडिलांना कविता होती लहानपणी जे सांगायचे मला कौर्य नावाची कविता होती क्षणोक्षणी पडे उठे परिबडे उडे वा पुढे इतकं गोड चिंतन ते स्पष्टोक्ती नावाचं अलंकाराचं वर्णन करताना साहित्यात ते शिकवलं जायचं चारा आणायला गेली पण कोणीतरी बाण मारला रक्त बंबाळ झाली शरीरातून रक्त टपकतंय कशी तरी शेवटचा तोंडामध्ये घास घेऊन ज्या घरट्यामध्ये पिलू त्या फांदीवरती ती येऊन बसली रक्त अंगातून टपकतंय रक्ताचा निचरा होतोय लेकरं चिवचिवाट करतायत शेवटचा आजीजीचा असलेला तो शेवटचा घास तिने आपल्या पिलांच्या मुखात भरला आणि ती त्यांना सांगते की हा शेवटचा घास आहे इथून परमपिता परमेश्वर भगवान परमात्मा तुमचं रक्षण करू मी आई म्हणून माझं शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे घायाळ झालेली आहे रक्तबंबाळ आहे बाण लागलेला आहे शेवटची घटिका त्या ठिकाणी मोजते ज्या कारुण्यमय शब्दांनी आमच्या ओंकार महाराजांनी तिचं वर्णन केलेलं आपण सगळ्यांनी सोशल मीडियाला ऐकलेलं आहे त्यांनी ती एकदा म्हणावं असं सगळ्यांची इच्छा आहे चेहऱ्यावर माया मंदिर माया मंदिर लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया वातावरण निर्मिती कशाला म्हणतात मी म्हणणार नाही कारण माझा इतका चांगला आवाज नाही त्यांच्या इतका या मंडळीने 30-30 वर्ष ही साधना केलेली आहे त्या साधनेचं हे फळ आहे आणि मग ते साहित्यिक वर्णन करतात मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पदलांब वेले
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले का लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मग का हो? अशी आई त्याच्यासाठी करते काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसी कळवळ्याची काय करते आई? ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. कळवळ्याची जाती, कळ या शब्दापासून कळवळा शब्दाची उत्पत्ती आहे. आणि कळवळा तिलाच आहे जिने बाळणपणाच्या कळा सहन केल्या, तिलाच कळवळा आहे, बाकीच्यांना कळवळा नाही. कळवळा हा शब्द फक्त दोनच लोकांना लागू होतो. एक तर आईसाठी वापरला जातो, एक तर संतांसाठी बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा, एक तर संतांना कळवळा आहे, एक तर आईला कळवळा आहे. याच्या पलीकडे दुसऱ्यांना कळवळा नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठल्याही लाभाची अपेक्षा, फायद्याची अपेक्षा, परतफेडीची अपेक्षा न ठेवता जे निर्व्याज प्रेम करते तिला आई म्हणतात. कुठल्याच प्रेमाची परतफेडीची अपेक्षा नाही. लेकरू लहान असलं तरी तेच प्रेम, चालायला लागलं तेच प्रेम, रांगायला लागलं तेच प्रेम, शाळेत गेलं तेच प्रेम, हायस्कूलला गेलं तेच प्रेम, नोकरीला लागलं तेच प्रेम, लग्न झालं तेच प्रेम, वागवत असला तरी तेच प्रेम, आणि घराच्या बाहेर हुसकवलं तरी. करी लाभाविन प्रीती. कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता माय लेकरावरती प्रेम करत राहते. ऐसी कळवळ्याची जाती. ही जी निर्व्याज, निर्लेप, निष्काम, निर्भेळ प्रेमाची जी संकल्पना आहे ती फक्त आईच्या जवळ आहे. म्हणून ज्या दिवशी आई गेली जगातलं खरं प्रेम संपलं, वात्सल्य संपलं. वाईट एका गोष्टीचं वाटतं, आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही ना आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला बापाची किंमत कळत नाही. आई गेल्याशिवाय आई कळतच नाही. जोपर्यंत आई घरात असते तोपर्यंत समजत नाही. गुरुजींना म्हणावं लागलं, आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, तुझं बोलवी मी आता, सांग कोणत्या उपाय. आई आई असते हो, आईची अदला बदली नाही करता येत. जगामध्ये आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. किती तळमळीनं मावशी बोलली तरी असंच म्हणू शकते, मी तुझ्या आई सारखी आहे. आई नाही. या जगात असं एक नातं आहे. आणि म्हणून एकदा आई गेले की स्वामी तिन्ही जगाचा. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग येतो. 1893 मध्ये ते शिकागोला गेले, धर्म परिषदेमध्ये गेले, तिकडे व्याख्यान झाले, त्यांनी जग जिंकलं. काही दिवस परदेशात, अमेरिका, शिकागो, भरपूर त्या ठिकाणी परदेशात फिरल्यानंतर जेव्हा स्वामी विवेकानंद
कलकत्त्याला आले, त्यांची भली मोठी मिरवणूक काढण्यात आली, खूप मोठी रॅली, खूप मोठी मिरवणूक काढण्यात आली की जग जिंकून आलेले आहेत. आशिया कप नव्हता जिंकला, जग जिंकून आले होते. मोठी रॅली निघाली, मोठी मिरवणूक निघाली आणि स्वामी विवेकानंदांच्या घराजवळ ती मिरवणूक आली. तर कोणीतरी येऊन शिष्यानं सांगितलं की स्वामीजी, तुमची आई सकाळपासून वाट पाहते की माझा नरेंद्र येणार आहे. तुमची आई उभी वाट पाहते. ज्यांनी जग जिंकलं त्यांनी रथातून खाडी उडी मारली. वासरू जसा गायला पाहून तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, त्या न्यायाने स्वामीजी पळत गेले. घरामध्ये तुळशी वृंदावनाजवळ आई पंचारती घेऊन उभी होती. स्वामीजी गेले, पायावरती डोकं ठेवलं. ज्याने जग जिंकलं, जग जिंकलं, जग जवळ गेले आणि आपली आई भुवनेश्वरी देवी यांचा पदर स्वामी विवेकानंदांनी आपल्या डोक्यावरती धरला आणि आता सांगितलं, आई आता मी खऱ्या अर्थानं त्रैलोक्य विजयी झालो. मी लोकांना वाक्चातुर्याने जिंकलं याच्यात नवल नाही, पण तुझ्या मायेचा पदर माझ्या डोक्यावरती आला, आता खऱ्या अर्थानं मी विश्व विजेता ठरलो. ही भावना स्वामी विवेकानंदांची आहे. गुरुजींनी ज्या 42 रात्री लिहिल्या साने गुरुजींची श्यामची आई, मी तर या मताचा आहे गुरुजी की तुम्ही गीता नाही वाचलं तरी चालेल, भागवत नाही वाचलं तरी, ज्ञानेश्वरीचे पारायण नाही केले तरी चालेल. तुम्हाला जर मातृत्वाचं महान मंगल स्तोत्र जर समजून घ्यायचं असेल, साने गुरुजींची श्यामची आई पुस्तक वाचलं तरी तुम्हाला आई वेगळं सांगायची शिकवण्याची गरज पडणार नाही. एवढं कारुण्य आहे, एवढे उपकार आहे. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. आईचे उपकार नाही फेडताय. काय होऊ तर आई उपकार मातेचा, गोंजारून पाजे पाना मज अमृताचा. नाही सांगताय त्या प्रेमाची. म्हणून आई सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर नहीं रे कोई नहीं रे माँ, माँ से नाद ब्रह्म ज्याला म्हणतात हा त्यातला प्रकार आहे.
सबसे बड़ी है मारे पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं देती है वो दुआ, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनते. का असं नेमकं लेकरासाठी आईनं काय त्याग केलाय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. पोटी भरवा हे, पोटी भरवा हे, भरवा हे, पोटी भरवा हे, पोटी भरवा हे. पोटी भारवाही त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात तो कधी तळहाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, हाडाचे काटे करते. ऐशी कळवळ्याची जातीन करीला भावीन पृथ्वी ठोप पार कुमारी. हरी 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 हरी
लेकुराचे हितवाय माऊलीचे ते सगळं करीला करीला बावीनं प्रीती ठळक बातम्या संपल्या. वेळही संपली. 5 मिनिटं राहिले तेवढे घेतो आणि थांबतो. तुकोबरायने तिघी चरणामध्ये आईचं त्याग बलिदान समर्पण सांगितलं. त्याग बलिदान समर्पण हे स्वरूप आईचं आहे. आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझी. जसे संत जगाच्या हितासाठी तशीच आई आपल्या लेकराच्या हितासाठी अहोरात्र झटत असते, कार्य करत असते. मायबाप 2 उदाहरणं दिली आणि थांबेल. विंचवाची मादी जेव्हा प्रसूत होते तेव्हा तिला निसर्गाने दुधाची उत्पत्ती तिच्या जागी नाही आहे. पिलं जन्माला आले, आजूबाजूला फिरतात, भूक लागलेली आहे, कासावीस झालेली आहे, भूक लागली, खायला काही नाही. शेवटी आईच्या आजूबाजूला फिरतात, नंतर आईला येऊन बिलगतात, तरी काही पोट भरत नाही. म्हणून शेवटी आईचं अंग कुरतडायला सुरुवात करतात. आणि एक वेळ असे येते की आई त्या पिलांना आपलं अंग सोपवून देते की तुम्ही खाऊन टाका, मी मेली तरी चालेल, कारण मी जगली आहे, तुम्हाला जगायचं आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्याचं बलिदान करून लेकरांना वाचवणारी ती फक्त आई आहे. आईची कळवळ्याची जाते. तुम्ही आपण कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तर त्या मंदिरामध्ये एक प्राणी ठेवलेला आहे. कुठे काशाचा आहे, कुठे तांब्याचा आहे, कुठे पितळाचा आहे, कुठे चांदीचा आहे, कुठे दगडाचा आहे. पण प्रत्येक मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये एक प्राणी ठेवलेला आहे. कोणता? ससा. कासव. बरं, ससा दिसायला चांगला होता, गुबगुबीत होता, डोळेही चांगले असते त्याच्यामुळे ससा ठेवायला काय झालं होतं? ससा न ठेवता कासव का ठेवलं? त्याच्या मागचं कारण आहे मायबाप. कासवालाही दूध नाही आहे. कासवाची मादी जेव्हा प्रसूत होते, पिलं जन्माला, तिला दूध नाही आहे. मग लेकरांना भूक लागली की ते काही आईला जसे विंचवांनी कुरतडून खाल्लं तसं त्यांना खाता येत नाही. मग ते आईच्या समोर येतात, फक्त केविलवाण्या नजरेनं मायकडे पाहतात की माय तू आमची आई आहे, भूक लागलेली आहे, पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला आहे, आम्हाला इतकी भूक लागली, आई आमच्या जेवणाची व्यवस्था कर. त्या आईला काही सुचत नाही. आणि ती फक्त आई आपल्या लेकरांना कारुण्य दृष्टीने, कृपा दृष्टीने, अत्यंत मायेने माय जेव्हा लेकरांकडे अशी डोळे भरून पाहते, काय निसर्गाची भगवंताची किमया मायबाप. नुसतं मायनं लेकरांकडे डोळे भरून पाहिलं तरी लेकरांचे पोट भरतात. म्हणून प्रत्येक मंदिरात कासव आहे. कशासाठी? की देवा असो नसो भाव आलो तुझी आठाया, आणि कृपा दृष्टी पाय हे मजकडी पंढरी राया. देवा माझा किती भाव आहे मला माहित नाही रे, पण तुझ्या मंदिरात आलो ना, जशी कासविनी पिलाकडे पाहते आणि त्यांचं कर्मदृष्टीने त्यांचं भरण पोषण करते, तसे पांडुरंगा वर्षभर पंढरीला येणं जमत नाही, आषाढीला येतो, कामधंदा सोडून इतक्या दुरून भरविरून निवृत्तीनाथांसोबत तुझ्या दर्शनाला येतो. माझा भाव आहे की नाही मला माहित नाही, पण एकच विनंती आहे, कासवाच्या पिलांसारखं एकदा कृपा दृष्टीनं पहा. म्हणून त्या ठिकाणी कासव प्रत्येक मंदिरात ठेवल्या जातं. आईची कृपा, आईची कृपा दृष्टी, आईचं वात्सल्य, याला जगात तोड नाही हो मायबाप. महाराष्ट्रात घडलेली हकीकत घटना आहे. 2च मिनिटात सांगतो, थांबतो. गरीब कुटुंब आहे, गरीब माता माऊली आहे. मुलगा झाला, 2 वर्षाचा झाला, त्याचे वडील गेले. त्या माय माऊलीनं दुसऱ्याच्या घरी भांडी कुंडी घासून, कापडे धुवून, दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करून आपल्या लेकराला वाढवलं, तरी पोट भरत नव्हतं. पूर्वीचा काळ भयानक होता. मी उपवासी राहिली तरी चालेल, पण माझ्या लेकराचं पोट भरलं पाहिजे ही भावना त्या मातेची. पण लेकराचंही पोट भरू शकत नव्हती. खूप अत्यंत 18-20 दारिद्र्य घरामध्ये. आणि काही साधू त्या गावामध्ये आले, मंदिरात थांबले. ही माय माऊली आपल्या लेकरांना, लोकांची श्रद्धा आहे, साधूंच्या चरणावरती घातलं की बाबा गरीबाचं लेकरू, मी मोलमजुरी करते, माझ्या लेकराचं पोट भरणं सुद्धा मला शक्य नाही. या लेकराची जबाबदारी मी तर कशी जगेल, याचा बाप गेला, बिना बापाचं लेकरू. महाराज एवढ्या लेकराला जर तुम्ही कृपा छत्रा, नाही महाराज झालं तरी चालेल, नाही तो तुमचा शिष्य म्हणून मिळवत आला तरी चालेल, पण त्याला निदान 2 टायमाची त्याच्या पोटाला भाकरी भेटली तरी लई होईल महाराज, तुमच्यासोबत घेऊन जा. महाराजांनी सांगितलं हरकत नाही. जो बिगडा हुआ बना दे उसे साधू कहते हैं, जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो तोची साधू ओळखावा. ते लेकराला घेऊन गेले. काशीसारख्या ठिकाणी त्या महंतांनी त्याला, पोरग इमाने ऐदबारे त्यांची सेवा करत होतं, खूप सेवा केली, खूप शिष्य संप्रदाय होता, खूप चांगल्या प्रकारे मठाची देखभाल केली. कालांतरानं गुरुजी गेले, पण गुरुजींनी जाताना आपल्या त्या निष्ठावंत शिष्याला त्या मठाचा मठाधिपती बनवला. खूप प्रचंड क्रांती, देश विदेशामध्ये शिष्य झाले, नावलौकिक वाढला, कुंभमेळा आला. आणि कुंभमेळ्यासाठी त्याच्या गावातली मातृभूमीचे काही लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी विचार केला, आपल्या गावचे महाराज आहे, इथे आश्रमात होते, काय कोणास ठाऊक कुठे थांबले असतील, भेटतात की नाही, पण जाऊन पाहायला हरकत काय. गावचे लोक आले, खूप बरं वाटलं. महाराजांनी त्यांचा यथोचित सन्मान केला, सत्कार केला, त्यांना ठेवून घेतलं. त्या लोकांनी सांगितलं, बाबा तुमचं इतकं नाव आहे, परदेशात, देशात, विदेशात आहे, आमची एकच विनंती आहे, कधी जर तिकडे दौरा आला तर आपल्या मातृभूमीला भेट द्या. तुमची आई शेवटची घटका मोजते.
डोळ्यांना दिसत नाही तिला, पण एकच ध्यास आहे, माझा मुलगा कधीतरी मला एकदा भेटायला येईल. महाराजांनी सांगितलं हरकत नाही, येईल मी. लोक निघून गेले आणि काशीवरतून रामेश्वर जाताना पदयात्रा आणि मध्ये गाव लागत होतं, म्हणून महाराजांनी विचार केला चला मातृभूमीला जावं. धर्मशास्त्राचा नियम असा आहे, संन्याशाने एकदा गावाचा त्याग केला की गावात येऊ नये, पण त्या गावात जर आई जिवंत असली तर संन्याशाने दर्शनाला यावं, असं धर्मशास्त्राचं विधान आहे. म्हणून आई जिवंत आहे म्हणून ते संन्यासी महात्मा आले. माईला दिसत नाही. लोकांनी सांगितलं तुमचे सुपुत्र एवढे मोठे महात्मे झाले. गावानं त्यांची मिरवणूक काढली, संस्कार केला, सन्मान केला. संन्याशाने मायच्या डोक्यावरती पाय टेकवलं. मायने त्याला कडकडून आलाय बोलाय घेतले. सांगितलं अरे या फाटक्या स्त्रीच्या पोटी जन्माला आला, तुला मी पोट भरू शकत नव्हती, असमर्थ होती म्हणून महाराजांच्या सोबत पाठवलं. या अशिक्षित, या अनफळ, या दुर्भिक्षित असणाऱ्या खेड्यामध्ये पडलेल्या या अनफळ मायेचा आज तू पांग फेडलं. भगवत भक्त जन्माला आला, माझ्या पिढ्यांचा, माझ्या कुळाचा उद्धार झाला. बाळा एकच विनंती आहे, शेवटची वेळ आहे आता, फक्त एकच आहे, तुझ्या मांडीवरती माझा जीव जावा. आणि नाही शक्य झालं, तू साधू आहे, पण निदान मी मेल्यानंतर माझ्या भडाग्नी देण्यासाठी तू यावं, माझी एवढीच एक इच्छा आहे. लोकांनी सांगितलं महाराज थांबून घ्या, आता भरवीरला आलेच, आता बेलूला जाऊन येऊ. बेलू करता करता तिकडे फार इगतपुरी घोटी पार मुंबईपर्यंत महाराज निघून गेलेत. इकडे आईची तब्येत खालवली, जी संकल्पना होती पूर्णत्वाला गेली. लेकरा डोळे भरून पाहिलं आणि आई गेली. गावकऱ्यांनी तपास करणं, तेव्हा काही सुविधा नव्हती, मोबाईल नव्हती, इंटरनेट नव्हतं, 4 व्हीलर 2 व्हीलर बाकीचे साधनं नव्हते. तपास महाराजांचा लागला नाही. लोकांनी एक दिवस प्रेत आईचं झाकून ठेवलं की शेवटची इच्छा आहे, महाराज येतील. दुसरा दिवस लोकांनी सांगितलं आता महाराज काही येत नाही, नदी बहती भली साधू चलता भला, काही येणार नाही, आपण घेऊ अंत्येष्टी उरकून. म्हणून प्रेत उचललं आणि स्मशानात नेलं. काय कोणाच ठाऊक, परमात्म्यानं त्यांना असं काही त्या ठिकाणी त्यांना अनुभूती झाली की आपण घरी गेलं पाहिजे, माझी माय मला आठवण करते. जसं साने गुरुजींची आई आजारी पडली तर साने गुरुजींना दापोलीला रत्नागिरीला स्वप्न पडलं होतं की मायची तब्येत बिघडलेली आहे. गुरुजी सकाळी उठलेत, वरंड्यात जाऊन बसले, रडायला लागले. त्यांचा मित्र जवळ आला, पाठवून हात फिरवला. श्याम का रे रडतो? म्हणले काही नाही रे, आज आईची आठवण येते. आई स्वप्नात आली आणि आई मला हाक मारत होती की मला तुझी खूप आठवण येते, एकदा मला शेवटी भेटायला ये ना. मग त्याने सांगितलं अडचण काय? म्हणले भाड्याला पैसे नाही ना. त्याने सांगितलं माझी मनी ऑर्डर आली आहे, तू घेऊन जा, आईला भेटू नये. गुरुजी निघाले. गुरुजी बोटीत बसले, रत्नागिरीहून दापोलीला आले. होडीत बसलेले होते. गुरुजींच्या मांडीवरती रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली नावाचं काव्यसंग्रह होतं. गुरुजी वाचत होते. डोळ्यातून मातृत्वाच्या आठवणीनं डोळ्यातून अश्रू पाजरत होते. गुरुजी दापोलीला उतरले, होडीतून खाली उतरले. गावाची स्मशानभूमी जवळ आली. स्मशानात कुणाचं तरी प्रेत जडत होतं. गुरुजींच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली, आई गेली तर नसेल ना. पण म्हणले नाही, माझी माय मला भेटल्याशिवाय जाणार नाही. गुरुजी जड पावनानं घरी आले. घराचा दरवाजा लोटलेला होता. गुरुजीने दरवाजा लोटला आणि गुरुजींचा लहान भाऊ पुरुषोत्तम नावाचा पुरुषोत्तम धावत आला आणि गुरुजींना कडकडून मिठी मारली. रडायला लागला. गुरुजींच्या काय झालं? म्हणले आई गेली रे दादा, तुझी आठवण करत होती, शेवटी फक्त एकच म्हणत होती माझा श्याम मला भेटायला येईल. आई गेली दादा. गुरुजींनी ती जी अंतकरणातली जी आईबद्दलची कणव आहे ती गुरुजींनी श्यामच्या आईमध्ये उतरवली. माझे बाप इकडे प्रेत उचलला, स्मशानात नेलं. ते महात्मा ते संन्यासी घरी आले. लोकांनी सांगितलं महाराज अर्धा तास लेट झाले, प्रेत स्मशानामध्ये गेलेलं आहे. महाराज धावत गेले. तोपर्यंत महाराज जात नाही तोपर्यंत लोकांनी त्या प्रेताला भडाग्नी दिलेला होता. प्रेत धाड 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 अग्नीमध्ये स्वाधीन केलेलं होतं. ते महात्मे तिथे गेले, गुडघे टेकवले आणि माईच्या सरणाजवळ हात जोडले. माय, मी किती मोठा महात्मा असेल, किती मोठा संत असेल, पण आज खऱ्या अर्थानं भिकारी ठरलो. शेवटी तुझी इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो. शेवटचं तुझं अंतदर्शन नाही झालं. मी अभागी आहे, मी पापी आहे. आणि काय आश्चर्य, त्या चितेतून मायेचा हात बाहेर आला. हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे. मायबाप लेकुराचे हित व हे माऊलीची चित्ताईस कळवळ्याची जाती कधी लाभाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली करविले तैसे केले कटकट वाकडे कन्नटे देव जाणे तुमच्या पायाचे प्रसाद काही बोलणं तुम्ही क्षमा करण्याचे नव्या व्यक्ती नव्या उपदेश तुमच्या बोलवेस कृपेपासून जन्मजन्मी तू कावणे शब्दशास्त्र बोलण्याच्या अवघात एखादा वेळा वाकडा शब्द नाही शकत. जर का वेळा माझ्या पत्रात टाका. विकासदादा बेलूकर या घरावर असणार त्यांचं प्रेम, आमच्या भगवान दादा आणि त्यांचे कुटुंबीय, हे जे काही जुंदरे परिवार आहे, आईसाहेब भीमाबाई कचर जुंदरे आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या सुपुत्रांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान त्यांच्यापर्यंत पोहोचो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय हो. भगवान परमात्मा त्यांना आपल्या चरणामध्ये त्या ठिकाणी चिरशांती देऊ अशी या ठिकाणी भगवान ज्ञानोबर आहे. श्रीगुरु विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा यांच्या चरणी माझी माय मुक्ताबाई चरणी मागणी मागतो आणि या ठिकाणी झाली सेवा पुनश्च ज्ञानोबर यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय